पवईच्या त्या किडनॅपिंग केसमध्ये रोहित आर्या यांनी अनेक अभिनेत्यांना संपर्क केला होता आणि त्यानंतर त्या ऑडिशनसाठी बोलवण्यात देखील आलं होतं। त्यापैकीच एक म्हणजे ज्येष्ठ कलाकार गिरीश ओक होते, उर्मिला कोठारे या देखील होत्या आणि रुचिता जाधव माने यांच्याशी देखील संपर्क करण्यात आला होता। त्या माझ्यासोबत आहेत। रुचिताजी, नेमकं काय झालं होतं, आपल्याशी कॉन्टॅक्ट नेमका कसा करण्यात आला होता आणि आपण परिचित आहात का आर्यांसोबत? हे बघ, मी त्याला पहिल्यांदा आणि शेवटचं 2010-11 साली भेटलेले। मी एका स्टुडिओमध्ये गेलेले डबिंग करायला आणि मी नवखी होते, त्याच्यामुळे तिथे एक जनरल नॉर्मल इंट्रोडक्शन झालेलं जेव्हा तुम्ही नंबर्स एक्सचेंज करता आणि बस तेवढाच संपर्क होता। ते मी पहिल्यांदा आणि शेवटचं मी त्याला तेव्हाच बघितलेलं। त्यानंतर जसा टाईम जात गेला तसं डेफिनेटली तो मला मेसेजेस करायचा, पण ते सगळे फॉरवर्डेड मेसेजेस होते ज्यावर मी कधीच आयुष्यात रिप्लाय केलं नाही। आणि अचानकपणे 4 ऑक्टोबरला तो मला मेसेज पाठवतो, जो मी ऑलरेडी सोशल मीडियावर टाकला पण आहे, की मला एका चित्रपटासंदर्भात बोलायचं आहे। 3 वाजता काहीतरी मेसेज केलेला, मी त्याला संध्याकाळी फोन केला, आम्ही बोललो आणि तेव्हा त्यांनी मला ती सेम टू सेम स्टोरी सांगितली जी त्यांनी केली पवईमध्ये। त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं कुठल्या पिक्चरच्या सिमिलर ती स्टोरी आहे असं? तर त्यांनी मला सांगितलेलं की वेनेसडे हा जो चित्रपट आहे ना त्याच्यासारखा हा, असं काय नसरुद्दीन शाह सारखा वेनेसडे त्यासारखा आपण चित्रपट बनवत आहे आणि एक इनोसंट माणूस सिव्हिलियन आहे, त्याचं म्हणणं आपण लोकांसमोर मांडत आहोत। आणि तेव्हा त्यांनी हे पण मेन्शन केलेलं की तो खूप चांगला माणूस आहे, तो अजिबात टेररिस्ट नाही आहे किंवा कोणाचं त्याला काही हे करायचं नाही आहे, हार्म करायचं नाही कोणाला, पण त्याचं काही म्हणणं आहे जे त्याला मांडायचं आहे आणि म्हणून तो त्या मुलांना हॉस्टेज म्हणून ठेवणार आहे। तर मी त्याला म्हणालेले की अरे वा, काय सुंदर स्क्रिप्ट आहे, म्हणजे कलाकार म्हणून वेनेसडे सगळ्यांनाच अतिशय सुंदर स्क्रिप्ट वाटते। मी त्याला बोललेले माझा रोल काय, म्हणजे तू मला का यासाठी अप्रोच करतोयस? तर तेव्हा तो मला बोललेला की एकतर शिक्षिका जी त्या पोरांबरोबर किडनॅप्ड होते किंवा एक पेरेंट जे त्या किडनॅपरचं म्हणणं बाहेर मांडतीये मीडियासमोर म्हणा किंवा ऑफिशियल समोर म्हणा। तर मी त्याला बोललेले ठीक आहे, मी विचार करते आणि सांगते तुला। तर तो मला बोललेला की नाही, आपण भेटून बोलूयात पर त्या विषयावर, पर डिस्कस करूयात। तर मग अप्रॉक्सिमेटली त्यांनी मला मी तारीख परत बघते, त्याची एक्झॅक्ट तारीख 23 ऑक्टोबरला त्यांनी मला मेसेज केलेला की 27, 28 का 29 केव्हा जमेल भेटायला। तर मी त्याला बोललेलं की 28 तारखेला आपण भेटू शकतो। त्यानंतर त्यांनी मला सोमवारी मेसेज केला की उद्या येत आहे ना तुम्ही, आणि मग ते RA स्टुडिओ आणि त्यांनी लोकेशन मला पाठवलेलं। आता माझ्या सासऱ्यांची तब्येत अचानकपणे बिघडल्यामुळे ते HN रिलायन्सला ॲडमिट होते आणि आम्ही सगळे, त्याचं नाव राजेंद्र माने सासऱ्यांचं नाव, आम्ही सगळे त्यांच्या मागे होतो। म्हणजे असे पिक्चर तर आपण खूप करू शकतो आयुष्यामध्ये, फॅमिली इज इम्पॉर्टंट, त्याच्यामुळे आम्ही सगळेच हॉस्पिटलमध्ये होतो, काही घरी होतो आणि म्हणून मी गेले नाही भेटायला। तसं मी त्याला मेसेज पण केला की माझे सासरे आजारी असल्यामुळे मी येऊ शकत नाही आणि आपण 15 नोव्हेंबर नंतर भेटू, पण ती पण डिपेंड्स ऑन माय फादर इन लॉज हेल्थ कंडिशन। त्यांनी रिप्लाय केलेला की नो वरीज, टेक केअर, बस एवढंच आमचं संभाषण होतं। आणि आता काय म्हणजे नशिबाचा भाग होता का काय, मी गेले नाही आणि आता खरंच बरं वाटतं। आणि मी स्टोरी तुम्ही बघितली टीव्हीवर, हा संपूर्ण घटनाक्रम बघितलात किंवा जे काही बघितलं न्यूज बातम्यांमधनं, काय पहिला तुमच्या मनामध्ये आलं? मी सकाळी ही न्यूज बघितली आणि मी फ्रीज झालेले, म्हणजे मी 2 मिनिटं अशी होती की हा तोच व्यक्ती आहे का? तर माझ्या नवऱ्याने माझा फोन हातातून घेतला आणि मी बोलले फक्त चेक कर फोन। मग त्यांनी तो चेक केला, मी त्याला बोलले व्हॉट्सअपवर जा ती चॅट चेक कर, तोच माणूस आहे का? आणि तोच माणूस आणि तेच सगळं सेम निघालं। मला नॉर्मल व्हायला जवळजवळ अर्धा एक तास लागला आणि मग शेवटी कोण पण घाबरेल ना, हे म्हणजे माझ्याबरोबर झालं। स्टोरी तुम्हाला सांगितली होती ती स्टोरी त्यांनी प्रत्यक्षात केली, तेच केली त्यांनी। आणि मी इथे घाबरले की तो मला म्हणत होता की आपण एक सगळं झाल्यावर 28 तारखेला एक मॉक शूट पण जर तुझी इच्छा असेल तर, म्हणजे कोणी असं नाही की करायचीच आहे, तुझी इच्छा असेल आपण एक मॉक शूट पण करूयात, म्हणजे तुझं कॅज्युअली, खूप कॅज्युअली बोलत होता की तू एक मॉक शूटमध्ये कळतं ना की मेन शूटला काय होणार आहे। आणि मला कुठेही असं वाटलं नाही की हा फसवतोय किंवा हा स्वतःहून असं काय करणार आहे, असं कुठेही मला काहीच वाटलं नाही। आता नशिबाचा भाग आहे की मी गेले नाही, पण
हो ऑफकोर्स यार. तर नक्कीच आपण पाहिलं की रुचिता जाधव माने यांच्याशी सर्वप्रथम त्यावेळी संपर्क करण्यात आला होता अभिनेत्रीच्या रोल संदर्भातला, आणि ही ती स्टोरी होती जी त्यांनी रुचिता यांना सांगितली, आणि प्रत्यक्षात देखील त्यांनी तशाच प्रकारे मुलांना हॉस्टेजेस बनवून त्या ठिकाणी पोलिसांवरती देखील दबाव आणण्याचा प्रयत्न केला, आणि कालांतरानंतर आपण पाहिलं की या संपूर्ण प्रकरणात त्यांचा अखेर पोलीस एन्काउंटरमध्ये मृत्यू झाला. मात्र अशीच साक्ष ही रोहन आहेर यांनी देखील दिली. रोहन आहेर यांच्या संदर्भात आपल्याला काही कल्पना आहे का? कारण त्यांनी देखील या संपूर्ण प्रकरणात 17 जणांना वाचवलेलं आहे. नाही, मला काहीच कल्पना नाही आहे. मी डेफिनेटली ओळखते रोहितला, पण अगेन म्हणजे असं काय नाही की खूप कनेक्शन आहे किंवा व्हॉट्सॲपवर बोलणं आहे किंवा खूप भेटणं आहे, असं काय नाही आहे. नाव म्हणून इंडस्ट्री आहे, प्रत्येकजण प्रत्येकाला ओळखतं. पण आणि मला माहीत पण नव्हतं की रोहित या प्रोजेक्टवर आहे. मला हे सगळं बहुतेक 28 तारखेला कळणार होतं, जेव्हा मी जाणार होते त्याला भेटायला. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं होतं की या संपूर्ण घटनाक्रम जो चालू आहे त्यामध्ये मी एकटा नाही आहे, माझ्यासोबत अनेक लोक आहेत, मी नाही करणार तर अनेक जण करणार. तर कसं नेमकं काय प्रतिक्रिया राहील तुमची? त्यावेळी तुम्ही तिथे उपस्थित नव्हता, त्या संदर्भात. माझं नशीब होतं की मी उपस्थित नव्हते तिकडे, सगळ्यात पहिली गोष्ट. आणि बाकीचे ती लोक कोण आहेत काय मला माहिती नाही आहे. मला डिरेक्टली रोहितनीच मेसेज केलेला, मी रोहितशीच बोलले होते, बाकीचे कोण लोक आहेत. आणि आपली लिगल सिस्टम आहे ना स्ट्रॉंग, आणि सगळ्यात स्ट्रॉंग म्हणजे आपला मीडिया पण किती स्ट्रॉंग आहे. तर मदत घ्यायचीच आहे, तर हे 2 इतके स्ट्रॉंग पिलर आहेत आपल्याकडे, तर आपण या सगळ्या गोष्टी का करू? का कोणाचं आयुष्य आपण, आणि ते एवढी लहान लहान मुलं होती, का कोणाचं आयुष्य आपण धोक्यात घालू? तर नक्कीच आपण पाहिलं तर स्वतःच्या एकूणच घडलेल्या घटनांबाबत लहान मुलांना ओलीस ठेवल्याबद्दल रोहित आर्याने जे केलं कृत्य हे अत्यंत चुकीचं होतंच. एक अनुभव आपल्याला या ठिकाणी रुचिता जाधव माने यांनी देखील सांगितलेला की त्यांच्याशी देखील कशा पद्धतीने संपर्क करण्यात आला होता, आणि त्यांना जी स्टोरी सांगितलेली होती ती प्रत्यक्षात त्या ठिकाणी रोहित आर्या यांनी केली होती. व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णा कापरेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.